केले जाते. विजय पवार गोलंदाजी ट्रॅकवरती आले. तर ते समोरचं पॅव्हिलियन आपण येणाऱ्या क्रिकेट प्रेमींकरता बसण्याकरता त्या ठिकाणी ती व्यवस्था केली आहे. पहिला चेंडू घेऊन येतील विजय पवार. अर्थातच या ठिकाणी या अहमदाबाद चषकाचा आजचा अंतिम दिवस या फायनल डेच्या लढतीला झाली आहे सुरुवात. एका बाजूला केसरकर सुपरस्टार तर दुसऱ्या बाजूला रिक्षा 11. मैदानाच्या आतमध्ये मार्च पहल ही जोडी आहे. यावेळेस मात्र पहिला चेंडू फेकला. एक धाव भली आहे. अर्थातच त्या ठिकाणी फुल करायचं होतं आणि त्यावरती मात्र जर विचार केला ना तर एक धाव पहिल्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळेल. संयम येथे त्या ठिकाणी करावी लागेल, कारण जर विचार केला ना तर या रायगड टेनिस क्रिकेट जगतातले हे धुरंधर सितारे त्या ठिकाणी पाहायला मिळतील. सूरज पाटील, कुणाल तारेकर, विजय पवार आणि विजय बालाजी, त्याचबरोबर ते कर्णधार आहेत ना रायगडचा हार्दिक पंड्या म्हणून त्याची ख्याती आहे. सिंगल न 2 धावा. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर चांगल्या दर्जाची गोलंदाजी अर्थातच विजय पवार यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 1.6.5 फूट उंचीचे हे गोलंदाज अर्थातच चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. पुढचा विकेट याही वेळेस उचली घेणारा चेंडू कवच्या डोक्यावरून या दरम्यान फटका सजवलाय. वैभव टेंबे अगदी त्या ठिकाणी चेंडूच्या मागे जात आहेत, पण चेंडू अडवण्यात त्या ठिकाणी यश आले नाहीये. चौकार येतो या इनिंग मधला पहिला चौकार. इथे 6 धावा आल्या धाव फलकावरती. या दरम्यान पाहायला मिळेल. अर्थातच ऑन साइडला हा फटका सजवलाय. एकदा पुन्हा एकदा आली आहे स्वेलिंग रिजन मध्ये. त्या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे, समोरच्या पॅव्हिलियन मध्ये ज्या बाईक्स पार्क केलेत ना, कृपया आमच्या आयोजकांच्या विनंतीला मान देऊन आपण त्या बाईक त्या ठिकाणी काढायच्या आहेत. प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी ती व्यवस्था केली गेलेली आहे, तरी आपण या विनंतीला मान देऊन त्या बाईक त्या ठिकाणी काढा अशी आम्हाला देखील खात्री आहे. चांगला स्ट्रोक केलाय जय पवार वरती, केलाय वार. येतोय हा पहिला षटकार रिक्षा 11 संघाच्या मध्ये. पाच चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. एक चौकार, एक षटकार या षटकामध्ये पाहायला मिळालाय. अखेरचा चेंडू असेल. चांगला स्ट्रोक येतो देखील. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू परत फहदच्या बॅट मधून आणखीन एक चौकार या दरम्यान पाहायला मिळतोय. आज स्वर्गीय आनंद दिघे साहेबांची जयंती आहे. खऱ्या अर्थानं ज्यांचं कर्तृत्व, ज्यांचं कार्य अफाट आहे, या महाराष्ट्राला लाभलेलं आणखीन एक रत्न आहे आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जयंती निमित्त, त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देखील त्यांना आदरांजली समर्पित करूया. जाऊया मॅचकडे. रायगडचा हार्दिक पंड्या आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. नाव आहे मसूद गजगे. 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. चांगला स्ट्रोक यावेळेस बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू फरार होतोय. वैभव टेंबे दरम्यान पाहायला मिळतील, मात्र तिथं देखील दूरवर आहे. आणखीन एक चौकार आलाय मंचच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल त्या पहिल्या चेंडूवरती. तुम्ही जिंकण्याच्या उद्देशानं जेव्हा जेव्हा या खेळपट्टीवरती उतरताना, या मैदानामध्ये आपण उतरतो ना, तेव्हा हरण्याचा प्रश्नच येत नाही मित्रांनो. म्हणून कधीही तुम्ही जिंकण्याच्या उद्देशानं
खेळपट्टीवरती उतरा, मैदानामध्ये उतरा, दाखल व्हा. यावेळेस मात्र ऑन साईडला फटका सजवलाय. अलॉंग विथ कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप स्क्वेअरलिंगला प्रोटेक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक धावली आहे, चांगलं कमबॅक केलंय. अर्थातच पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला होता, तदनंतर मसूद यानं 22 धावा आल्या धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगती पथावरती असताना आपल्याला पाहायला मिळते. ऑफ साईडला जर विचार केला ना तर त्या ठिकाणी एक बॅकवर्ड पॉइंटला एक प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळेल. लॉंगॉनला त्याचबरोबर ती मिड विकेट दिसेल देखील. वा, चांगला चेंडू आहे, धुन्नाट वेगानं. यावेळेस मात्र विचार केला तर अडबा पाठला त्या ठिकाणी पूल करायचं होतं. रिझन मध्ये पद या ना तद्वत मात्र एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आहे. मसूद देखील त्या ताकदीचा गोलंदाज आहे. अर्थातच एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू आहे, ज्याच्यावरती सातत्यानं आपण जर विचार केला ना तर विश्वासास पात्र. मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये इथं पद थांबणारा नाहीये. आणखीन एक चौकार आलाय ज्याच्या बॅट मधून ठोकाडी. यावेळेस मात्र करायचं होतं फटका मध्ये. त्या ठिकाणी पोवार आपल्याला पत्ता मिळतील. 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जातील का? 2 धावा वेगानं पूर्ण केल्यात. अर्थातच 28 आल्यात. लोकल बॉयज एक चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी बनवताना पाहायला मिळतील. माज आणि फहद 28 धावा बनवल्यात. अखेरचा चेंडू असेल या षटकातला. षटक क्रमांक दुसरा प्रगती पथावरती असताना या जोडीनं चांगली पार्टनरशिप त्या ठिकाणी एक चांगलं ओपनिंग स्टार्टअप दिलंय टीम रिचा 11ला. इथं फटका हवेमध्ये आहे, फसलाय त्या ठिकाणी. झेल होणार. अमोल टेंबे आलेत आणि अमोल त्या ठिकाणी चांगला झेल टिपलाय. इथं फहदला यावं लागेल माघारी. पहिला ब्रेक तू हल्लाय शेवटच्या चेंडूवरती या दुसऱ्या षटकातला. जाऊया टीझेकडे. त्या धावफलकावरती आले. चांगलं ओपनिंग स्टार्टअप त्या ठिकाणी दिलं फहद आणि महजनी. मात्र या 18 चेंडू मध्ये अजून खूप सारे धावा बनवाव्या लागतील, कारण केसरकर सुपरस्टार आहेत हे देखील. चांगला स्ट्रोक आहे, लंग आपला बीट केलंय. मसूदच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा हा षटकार मागच्या बॅट मधून. विजय बाळाजी पाहायला मिळते. पहिल्या चेंडू ते षटकार आलाय. वा, चांगला चांगला कप्पाट आहे. कलर चेंडू पाहायला मिळाला. यावेळेस मात्र त्याला सुखमान दिलाय. मधून काढल्या आउटसाईडला त्या ठिकाणी एक मिड विकेटचं प्रोटेक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. चेंडू खाली जात असताना एकदा वाली आहे. स्ट्राईक मात्र रोटेट केली आहे. सौ या दरम्यान पाहायला मिळतील. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये जरूर आहे. अर्थातच हे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन पाहायला मिळेल त्या सौच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर जर विचार केला ना तर त्या ठिकाणी टीम रिचा 11 पहिल्या पूर्वार्धात किती धावा बनवणार. अर्थातच चांगली सुरुवात फहद आणि माज या जोडीने दिली आहे. 35 धावा धावफलकावरती आहेत. 2 चेंडू आतापर्यंत फेकलेत विजय यांनी. आज जय जयकार करायचा आहे. पुन्हा एकदा यॉर्कर डिलिव्हरी. वा, अशीच गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल जर तुम्हाला इथं कमबॅक करायचं असेल ना केसरकर सुपरस्टार संघाकरिता. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय.
नो डाऊट, पण तदनंतर मात्र मी कमबॅक करण्याकरता अर्थातच रायगड टेनिस क्रिकेटमध्ये माझं नाव देखील मोठं आहे आणि त्या नावाला साजेशी कामगिरी मला आज या माणगावमध्ये त्या लोणेरे नगरीत आमदार चषकामध्ये करायची आहे. नवपुंटास करायचं होतं, त्या ठिकाणी बनवायचं होतं. पुन्हा एकदा विजय पवार चेंडू खाली येत असताना पाहायला मिळते. कव्हर रिझल्ट मध्ये त्या ठिकाणी 30 सर्कल मध्ये फील्ड केली जाते. एकेरी धावेने धावपळा पुढे जाईल. 37 या आकड्यावरती शेवटचे 2 चेंडू या तिसऱ्या षटकात येणे बाकी आहे. एक चांगला दर्जाचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळते. कमबॅक केलं टीम की सरकार सुपरस्टार संघानं. अर्थातच विजय बालाजी यांनी चांगला स्ट्रोक आहे. यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाहीये, लॉंगरच्या डोक्यावरून जाईल. इट्स मॅक्सिमम षटकार. षटकारानं पोहत गेल्यानंतर सौद कमान सांभाळली. अर्थातच इथून पुढे टीमला लीड करायचंय, मागच्या साथीला उभं राहायचंय आणि उभं ठाकलाय तो. यावेळेस मात्र या स्टँड वरती जाऊन चेंडू अदललाय. स्वीप करायचं होतं त्या ठिकाणी आणि तिथं मात्र फसवलंय विजय बालाजीनं आणि तिथं कमबॅक केलंय. मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट झाली होती. इथं देखील तिसऱ्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती विकेट झाले. सौदला यावं लागेल माघारी. इझी मस्त. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. 43 धावा या धावफलकावरती आपण जरूर पाहतोय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सूरज पाटील आले गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच त्या ठिकाणी टीम केसरकर सुपरस्टार संघाच्या माध्यमातून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. मांज त्या ठिकाणी किती धावा अजून उभारणार. आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून एक षटकार 2 चौकार आले. अर्थातच सौद माघारी परतले आणि शैजाद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्रायकिंग गेटवरती. पण माझवरती मात्र साऱ्यांच्या नजरा असणार आहे. अर्थातच या ठिकाणी आमदार चषकामध्ये एक चांगली इनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. फटका हवेमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा पवार मात्र चेंडू पासून दूरवर. वैभव टेमेक्सच्या कव्हरला आले त्या ठिकाणी. डीप मध्ये मात्र 2 धावा त्या ठिकाणी रोखू शकत नाहीये. त्या दुहेरी धावेनं धावपळ पुढे जाईल. ते 45 या आकड्यावरती चांगल्या दर्जाचं क्रिकेट आज मात्र या समस्त लोणेरकरांना पाहायला मिळतंय. समस्त माणगावकरांना युट्यूबच्या माध्यमातून ड्रीम्स क्रिकेट हॉकीच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतंय. आज टेनिस क्रिकेट जगतातले तारे सितारे या रायगड जिल्ह्यातले पाहायला मिळतील माणगावमध्ये. शॉट फाईनलेला त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत असताना 1 धाव आली आहे. एकेरी धावेनं 46 धावा बनवल्या आतापर्यंत टीम रिचा 11 संघानं. इथून पुढे माझ यांना अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल कारण समोर देखील त्या ताकदीचे फलंदाज आहेत. अर्थातच मसूद गंगे नावाचा रायगड टेनिस क्रिकेट मधील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. तो जर खरी अर्थाने जर खेळपट्टीवरती जर टिकला ना, तो जर रिदम मध्ये आला ना, तर या धावा तो एकटा देखील बनवू शकतो. हे ठाऊक आहे माझना. पहिल्या टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ऑफसाईडला सजवलाय. फटका त्या ठिकाणी लॉंगरला प्रोटेक्शन आहे. 1 धाव आली आहे याही चेंडूवरती. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल केसरकर सुपरस्टारचं सूरज पाटील यांचं 47 धावा आतापर्यंत बनवल्या. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. चांगल्या दर्जाची ही स्पर्धा त्या ठिकाणी संपन्न होत असताना आजच्या फायनल डेज मध्ये आज प्रेक्षकाची उपस्थिती देखील प्रेक्षणीय म्हणावी लागेल. यावेळेस मात्र फटका हवेमध्ये असताना इथं चूक करणार नाहीत विजय पवार. टिपलाय झेल केला पलटवार. यावं लागेल माझ यांना डगआउट कडे.
डीजे. चौथ्या चेंडूवरती इथं विकेटचं पतन होतंय. सूरज पाटील यांनी चांगली गोलंदाजी केली, कारण 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि 4च धावा खर्च केल्यात. टीम केसरकर सुपरस्टार संघाकरता हे कमबॅक करणारं षटक ठरले. 47 धावा धावफलकावरती आहेत. 14 षटक हे प्रगती पथावरती आहे. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. तुम्हाला कष्ट उपसावे लागतील, कारण नशिबावरती अवलंबून राहू नका मित्रांनो. नशिबात नसलेल्या गोष्टी मिळवायच्या असतील ना, तर हिशोबापेक्षा जास्त कष्ट त्या ठिकाणी तुम्हाला घ्यावे लागतील. आज ते कष्ट घ्या, आज ती मेहनत घ्या आमदार चषकावरती नाव करण्यासाठी. आणि बॅटने यावेळेस अंकू जाधव पाहायला मिळतील आपल्याला. स्ट्राईक त्या ठिकाणी आहे, फटका बसलाय आणि खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी बीट होताना आपल्याला पाहायला मिळेल. अंकू एक दर्जेदार खेळाडू, मणगाव प्रीमियर लीग मध्ये देखील चांगल्या दर्जाची फलंदाजी तुम्ही त्याच्या माध्यमातून पाहिली असेल. शुभम जाधव यांचा छोटे बंधू त्या ठिकाणी अंकू जाधव पाहायला मिळतील. बोलाव्या डिलिव्हरी यावेळेस मात्र आक्रमण चढवलं. मिनी हेलिकॉप्टर लँड होईल थेट मसूद गजगेच्या हातात जाऊन चेंडू विसावलाय. सूरज पाटील यांचं षटक ठरलंय. केसर पहिल्या चेंडूवरती आक्रमण. चॅम्पियन्स का बल्ला, मच्छा रहा है हल्ला. डीजे मास्टर बोर्ड आपण पाहताय. पहिल्या चेंडूवरती विजय बालाजी यांच्या आक्रमण चढवलंय. अंबी शहजादे हे टेनिस बॉल क्रिकेट के स्पष्ट दाखवलंय. स्वॅप टीमचा अटॅम्प, बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमा पार येईल हा षटकार. देखील 2 षटकार आले होते आणि इथं देखील त्या 5व्या षटकामध्ये 2 षटकार, तेही पहिल्या 2 चेंडूवरती आले. चांगला स्ट्रोक आउटसाइडला यावेळेस मात्र फटका सजवलाय. तिथं प्रोटेक्शन हरलंय आणि सिद्धेश पोहोचतील का? त्या ठिकाणी काय घडणार? सिद्धेश पोहोचलेत आणि 2 धावा पूर्ण देखील केल्यात. या दुहेरी धावेने धावफलक पुढे जाईल ते 61 या आकड्यावरती. 61 ऑन बोर्ड आपण पाहतोय. शहजाद चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. हिमतीची दाद द्यावी लागेल शहजादच्या, कारण मास गेले, फवाद गेले, सौद गेले, त्यानंतर मात्र हा जिम्मा सांभाळलाय. पुढे सरसावले रिझल्ट मध्ये त्या ठिकाणी पुन्हा एकदा विजय पवार खराब क्षेत्ररक्षण करत असताना 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. चांगली कलात्मकता, चांगली रनिंग बिटवीन या दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. अर्थात शहजादनं खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी केली आपल्या टीम करता. विचार केला तर 63 धावा त्या धावफलकावरती येतील. अजूनही 2 चेंडूचा खेळ अर्थातच त्या ठिकाणी बाकी असणार आहे. येणाऱ्या या 2 चेंडूवरती शहजाद, कारण ठाऊक आहे 5वं षटक म्हणजे स्लॉगवरचं षटक आहे, हे अंतिम षटक आहे आणि या अंतिम षटकामध्ये या 2 चेंडूवरती आक्रमण हल्ला बोल करणं गरजेचं आहे. पुढे निघाले होते यावेळेस चेंडू आहे. लाईन वरती त्या ठिकाणी चेंडू पडला बिटच्या बाहेर आणि तिथं
येणारा चेंडू उघडा डोले गाणे असेल पुढे 64 धावा बनवल्या आतापर्यंत एक संधी आली आहे एक गोल्डन चान्स शहीजाद समोर असणार आहे यावेळी मात्र फ्रीट असल्या कारणानं शेवटचा चेंडू अखेरचा चेंडू 65 धावा बनवलायत आणि त्या ठिकाणी शेवटचा चेंडू असेल आणि तो शेवटचा चेंडू त्या शेवटच्या चेंडूवरती शहीजाद एखादा मोठा फटका खेळणार की विजय बालाची पुन्हा एकदा कोणताच करणार या शेवटच्या चेंडूवरती 64 ऑन अ बोर्ड शेवटचा चेंडू पूर्वार्धाच्या खेळाचा मोठा प्रहार मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूवर सीमा पार शहीजादचा या षटकामधील तिसरा षटकार ओपनिंग स्टार्टअप त्या ठिकाणी दिलं फहदनं अफलातून फलंदाजी केली पण या इनिंगला सजवण्याचं काम कुणी केलं ना तर शहीजाद तो या रिचा 11 टीमचा खऱ्या अर्थानं शहीजादा ठरलाय 71 धावा बनवल्या टीम रिचा 11 संघानं पहिल्या पूर्वार्धामध्ये 30 चेंडूमध्ये बनवाव्या लागतील टीम के सरकार सुपरस्टार संघाला त्या 72 धावा 30 चेंडूमध्ये आतापर्यंत तुम्ही माज फहद आणि शहीजादची फलंदाजी पाहिली पण तदनंतर पलटवार करण्याकरता के सरकार सुपरस्टारचे सुपरस्टार सज्ज असतील नाव असेल मसूद गजगे मॅन फ्रॉम टेम्पाले रायगडचा हार्दिक पांड्या या 72 धावांच्या आव्हानाचा कसा करणार पाठलाग काय असणार या मागचा उत्तरार्ध तत्पूर्वी आपण घेऊया छोटासा एक डीजे ब्रेक हॅलो धन्यवाद डीजे मास्टर्स 72 धावांचा पाठलाग करायचा आणि या 72 धावांचा पाठलाग करण्याकरता टीम के सरकार सुपरस्टार संघाचे सुपरस्टार एका बाजूला सूरज पाटील तर दुसऱ्या बाजूला विचार केला ना रायगडचा हार्दिक पांड्या त्याची बॅटिंग पाहण्याकरता त्या ठिकाणी समस्त लोणेरकर अर्थात जी लोणेर नगरी सज्ज झाली आहे मसूद गजगे मॅन फ्रॉम टेम्पाले ज्याच्यावरती खूप मोठा विश्वास दाखवलाय निलेश केसरकर यांनी या स्पर्धेमध्ये एक चांगली कामगिरी ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये देखील साकारली होती अर्थातच टीम मेहर 11 टेम्पाले संघाच्या माध्यमातून एक भली मोठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप देखील आहे या केसरकर सुपरस्टार संघाकडे
विचार केलात ना तर आमचे अमोल टेंबे देखील चांगली फलंदाजी करू शकतात या मैदानावरती. तरी पहिल्या दिवसामध्ये त्याचं आणि खऱ्या अर्थानं बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स दिलाय. हे मैदान ही केलपट्टी अर्थातच त्यांच्या ओळखीची आहे. मात्र विचार केला तर सूरज पाटील, कुणाल तारेकर, विजय पवार, मुर्शद गजगे, साजिद, त्याचबरोबर ती स्वतः मसूद आहे. तर भली मोठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप त्या ठिकाणी पाहायला मिळते टीम केसरकर सुपरस्टार संघाची. त्या 72 धावांचं प्रत्युत्तर देण्याकरता तेही ठाकले सज्ज गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच अर्षद या दरम्यान पाहायला मिळतो. पहिला चेंडू यावेळेस उचले घेणारा हा चेंडू परकोल गावाला बिलॉंग करणारे अर्षद त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पहिलाच चेंडू या दरम्यान आपण जर पाहिलं ना तर चांगली उचली घेणारा हा चेंडू त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळाला आहे. तर 72 धावांचं आव्हान टीम केसरकर सुपरस्टार अर्थातच मसूद गजगे. वा, चांगला स्टान्स, बॅटिंग स्टान्स त्याच्या माध्यमातून फुल बॅटलिपचा वापर तो सातत्यानं करतो जसे युवराज सिंग करायचे. चांगला स्ट्रोक आहे इथं जर तुम्ही पाहिलं तर पॅराशूटचा वापर केलाय मसूदच्या बॅटमधून. ब्रँडिंग षटकार सुपरस्टार संघाचा त्याला ठाऊक आहे निलेश दादांनी माझ्यावरती खूप मोठा विश्वास दाखवलाय आणि हा संघ या ठिकाणी या स्पर्धेत दाखल केलाय. त्यांचा तो विश्वास मला त्या ठिकाणी सार्थ ठरवायचा आहे. माझ्याकडून एखादी कॅप्टन इनिंग येणं गरजेची आहे आणि त्याकरता तो पुढे गजवलाय. लढवय्या योद्धा हे सहजासहजी मैदान सोडणार नाही. लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, या लढाईला माझा अंत नाही. आणि ही लढाई हा एकटा लढणार योद्धा नाव आहे त्याचं मसूद गजगे. त्यामुळे देखील एक छोट फटका खेळायचा होता. या ठिकाणी एक धाव बदली आहे. एकेरी धाबेने स्ट्राईक रोटेट केले जाईल. 7 आकड्यावरती धावफलक आले आहे. 72चं टार्गेट आहे. एक कॅल्क्युलेटेड माइंडसेट त्या ठिकाणी घेऊन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या स्पर्धेकरता आपण पाहतोय अनेक मान्यवर या ठिकाणी या मंचावरती स्थानापन्न झाले. ते सरकार सुपरस्टार संघाचे, त्याचबरोबर ती आपला बाजार लोणेरेचे सर्वे सर्वा मराठी उद्योजक निलेश केसरकर, उपतालुका प्रमुख आमचे मित्र अभिजित टेंबे साहेब, पुन्हा सत्वे, त्याचबरोबर ते विचार केला तर या स्पर्धेचे सर्वे सर्वा अक्षय अंधेरे देखील या व्यासपीठावरती आहे. त्याचबरोबर ती नावेगावची शाखा प्रमुख देखील त्या ठिकाणी आपल्याला अंधेरे साहेब पाहायला मिळतील. बरेच मान्यवर या स्पर्धेकरता या ठिकाणी आज आणि अखेरीस जर विचार केला का तर या स्पर्धेच्या शेवटच्या फायनल मॅच करता आणि अंतिम क्षणाकरता त्या ठिकाणी सन्माननीय दमदार आमदार भरतशेठ गोगावले साहेब देखील या स्पर्धेकरता उपस्थित राहतील. तर अनेक मान्यवर या ठिकाणी येतील आणि या स्पर्धेचा आनंद घेतील आणि त्यांच्या येण्याने ही स्पर्धा हा आनंद अजूनही द्विगुणित होणार आहे. मसूद यावेळेस फटका म्हणजे यावेळेस मिडविकेटच्या डोक्यावरून सरळ सीमा पार दिला भिरकावून मसूदच्या बॅटमधून दुसरा षटकार. चौदा धावा 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत अर्षद यानं आणि त्यावरती 14 धावा वसूल केल्या. 2 षटकार मसूदच्या बॅटमधून पाहायला मिळाले. अर्थातच ही सर्व सूत्र जी आहेत ना ती मात्र आता हातात घेतलेत मसूद गजगेनं. त्याला ठाऊक आहे या मॅचचा खऱ्या अर्थानं मला व्हायचंय सूत्रधार. सूत्रधार तू विश्वाचा अर्थातच असं आपण म्हटलं जातो आणि त्या ठिकाणी या मॅचचा सूत्रधार कोण आहे ना तर हा मसूद गजगे ठरणार आहे. किंग मेकर खरा किंग मेकर मीच आहे आणि तो मी ठरणार. हा रायगडचा हार्दिक पांड्या आता मात्र बरसतोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय. 20 धावा पहिल्या षटकार वसूल केल्यात.
यानंतर दुसरा सामना असेल कृष्णा 11 पलंघर वर्सेस रायगड 11. कृष्णा 11 पनळगर उपेक्ष रायगड 11 या दोन्ही टीमच्या प्रतिनिधींना विनंती असेल कृपया आपण आमच्या आयोजकांकडे संपर्क साधायचा आहे आणि त्या ठिकाणी पुढील मॅचचा नाणेफेक देखील आपण करून घ्यायचा आहे. कृष्णा 11 पनळगर विपक्ष रायगड 11 20 धावा बनवल्या. अर्थातच पहिल्या षटकामध्ये टीम के सरकार सुपरस्टार संघानं मसूद गजगेच्या बॅटमधून 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. अर्षद वरती बरसलाय, त्यानंतर फहद याला मात्र प्राचारण केलंय. कशा रीतीनं रोखणार, काय गेम प्लॅनिंग असणार आणि इथं मात्र तुम्हाला खलबत्ते रचावे लागतील कारण ही रायगड टेनिस क्रिकेटची स्टार कास्ट आहे. तदनंतर विचार केला ना आपण तर सूरज पाटील आले या ठिकाणी या खेळपट्टीवरती. आज या आमदार चषकामध्ये या समस्त मणगाव तालुक्याला खऱ्या अर्थाने या लोणेर नगरीला आपल्याही फलंदाजीची जुनूक दाखवावी लागेल सूरज पाटील यांना आणि दाखवण्याकरता ते सज्ज झाले, उभे ठाकले या ठिकाणी. बहुत गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं फेकण्याकरता 72 धावांचं ते लक्ष आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टीम विचार केला ना की सरकार सुपरस्टार संघ 20 धावा बनवल्या यशस्वीरित्या. 9 चेंडू यावेळेस आणि त्यावरती आक्रमण. त्याला दंडित केलंय. चला पंचांकडे आर्ग्युमेंट करायची नाही कारण या ठिकाणी पंच दोन्हीही जर विचार केला ना तर गोपाल सरांचा विचार केला तर अक्षरशः रायगड टेनिस क्रिकेटचे विश्व ज्याने अक्षरशः डवलून काढले. एक काल होती, एक वेळ होता की गोपाल सर जेव्हा फलंदाजी करण्याकरता यायचे ना तेव्हा भल्या भल्या गोलंदाजांची अक्षरशः बंबेरी उडायची. आजचं क्रिकेट बदललंय मात्र त्यावेळेचं क्रिकेट अक्षरशः अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारं होतं. आउटसाईडला पटका सजवलाय, क्लिअर केलाय, ट्रेनचा चेंडू होता. तद्वत मात्र जर विचार केला तर एकेरी धाबेने धावफलक पुढे सरसावलं जाईल ते 28 या आकड्यावरती. 72ची ही रनचेस आहे आणि 72ची रनचेस करत असताना मसूद गजगे कंपनी हे सरकार सुपरस्टार अतिशय वेगानं पुढे निघाले. एक चांगल्या दर्जाची फलंदाजी मसूदच्या माध्यमातून या ठिकाणी आजही प्रेक्षकांना पाहायला मिळते या मैदानावरती. आव्हान पेलण्याची ताकद ठेवणं गरजेचं असतं. अशी अनेक आव्हानं आम्ही पेलले आणि आज एक आव्हानाचा सामना करतोय तो मसूद गजगे. जीवनात अनेक आव्हानं येतात मित्रांनो, ती पेलायची असतात, अनेक संकट असतात, त्या संकटांना सामोरं जायचं असतं. जशाच तसं हे प्रत्युत्तर देणं गरजेचं असतं. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून येतात नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर देण्याकरता उभा ठाकलाय आणखीन एक दणका. वनबाव सीमा पार चौकार मसूदच्या बॅटमधून. डीजे 32 32 ऑन बोर्ड पाहतोय आपण. एक धाव चुकली आहे, कपलेट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन या दरम्यान पाहायला मिळेल. अर्थातच एकेरी धाबेनं 33 धावा आल्या धावफलकावरती. चांगल्या दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. चांगल्या धाटणीचे चेंडू तुम्हालाही फेकावे लागतील जर तुम्हाला या मॅच मध्ये बनवून राहायचं असेल. दुसरं षटक आहे आणि खोऱ्यानं धावा मात्र वसूल केल्या जात आहेत. 33 धावा बनवल्या, 72चा पाठलाग आहे.
चांगली चांगली पार्टनरशिप बिल्डअप केली आहे. सूरज पाटील यांनी देखील आक्रमण केले आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये त्या ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल होत असताना जाईल सीमा पार. एक्स्ट्रा कव्हर मधून सूरजच्या बॅट मधून तीन 37 धावा बनवल्या. रायगड जिल्ह्याचं नाव अनेक खेळाडूंना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारतामध्ये उंचवलं आहे टेनिस क्रिकेटच्या जगतामध्ये. आणखी एक चांगला स्ट्रोक आहे. प्रोटेक्शन त्या ठिकाणी नाही आहे, मात्र त्याच्याही रेंज मध्ये चेंडू नाहीये. बॅक टू बॅक दुसरा चौकार असेल सूरज यांच्या बॅटमधून. पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता आपण विनंती करत आहोत टीम क्रिशा 11 पनलगर आणि रायगड 11. टीम क्रिशा 11 पनलगर विपक्ष रायगड 11 या कृपया आपण पुढील मॅचचा नाणेफेक करण्याकरता यायचंय. 41 बनवल्यात. अर्थातच 2 षटकामध्ये अगदी कोऱ्याने धावा वसूल केल्यात. 31 ची गरज असणार आहे. अर्थातच सामना जिंकण्याकरता टीम के सरकार सुपरस्टार संघाला. चला टीम क्रिशा 11 पनलगर विपक्ष रायगड 11 आपला सातत्यानं आमच्या आयोजकांच्या वतीनं पुकार दिला जातोय. कृपया आपण या आणि त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉप सोडून घ्यायचं आहे. पुढील मॅचचा नाणेफेक त्या ठिकाणी करायचा आहे. क्रिशा 11 पनलगर विपक्ष रायगड 11. यानंतर देखील एक चांगला मॅच चांगला सामना प्रेक्षणीय सामना आपल्या भेटीला येतोय. जाऊया मैदानाकडे जिथं मसूद गजगे एक चांगली गोलंदाजी करतोय. दरम्यान गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच षटक क्रमांक 3 फेकण्याकरता आले. 41 बनवले. 31 ची गरज असणार आहे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये. चांगला स्ट्रोक यावेळेस मात्र लॉंग लेगला क्लिअर केलाय मसूद गजगे. इथं मात्र आपला आक्रमक ग्रुप दाखवतोय तुकाडीने. आलं बोर्ड पाहतोय. तुम्ही 71 बनवला, आम्ही 72 बनवण्याकरता उभे टाकलं. हिमतीची दाद द्यावी लागेल. साईडला यावेळेस मात्र देखील स्क्वेअरली रिजन मध्ये टीमचा प्रोटेक्शन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. एक धावली आहे. एकेरी धावेनं 48 धावा. अर्थातच 72 धावांच्या त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता मात्र समीप जाताना टीम के सरकार सुपरस्टार हार्दिक पांड्या आजही भेडसलाय. रायगड टेनिस क्रिकेट मधला हार्दिक पांड्या सूरज पाटील मात्र पाहायला मिळतील. कुठली धाव यावेळेस आपल्याला पाहायला मिळालेली नाहीये कारण गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडा धीम्या गतीचा हा चेंडू फेकला गेला होता. अर्थातच मयूर यांच्या माध्यमातून तिसरा चेंडू मात्र निर्धाव स्वरूपाचा पाहायला मिळालेला आहे. क्रिशा 11 पनलगर विपक्ष रायगड 11 दोन्ही टीमचा विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये शाखा प्रमुख नवे पंढरी अंधेरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचं नाणेफेक करणार आहोत. त्याकरिता दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल. क्रिशा 11 पनलगर विपक्ष टीम रायगड 11 दोन्ही कॅप्टन्स या कृपया आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जायचं. 49 धावा आले धावफलकावरती. मयूर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. लो फुलटा बनवलाय मोठा फटका. त्याला घेतलं मिडल ऑफ द बॅट आणि 6 धावा ठोकल्या मसूदच्या बॅट मधून. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. पंचावन्न धावा धावफलकावरती आल्या. 72च्या दिशेनं निघालाय. अर्थातच हे 52 कशी
सोन आहे आणि हे सोनं एक नंबरी आहे, त्याची निवड केली केसरकर सुपरस्टार्सने. सोन्याला झलाली तेव्हाच येतं, तेव्हा त्याला तापवलं जातं. तो जेव्हा भट्टीत तापला जातो, अशा अनेक भट्टीमध्ये तापून बाहेर निघालाय मसूद. आणखीन एक प्रभाव करायला या दरम्यान रायगड 11 आपला प्रतिनिधी, आपला कर्णधार त्या ठिकाणी पाठवायचा आहे. टीम रायगड 11 आपला प्रतिनिधी, आपला कर्णधार कृपया प्रेझेंटेशन बॉक्स कडे यायचं. 59 धावा बनवल्या अर्थातच टीम केसरकर सुपरस्टार संघानं. आता मात्र विजयाच्या समीप जात असताना पहिलं षटक अर्षदनं हाताळलं, 20 धावा खर्च केल्या. सोहदनं दुसरं षटक हाताळलं, 21 धावा खर्च केल्या. कोणताही गोलंदाज जर विचार केला ना तर त्या ठिकाणी तग धरू शकला नाहीये दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. 18 धावा तिसऱ्या षटकामध्ये देखील खर्च केल्या सूरज पाटील. वा, चांगली कलात्मकता आहे. ठाऊक आहे त्यांना की मसूद चांगली फटकेबाजी करतोय, चांगल्या रिदम मध्ये आहे. विचार केला मसूदचा तर एकट्या मसूदच्या जर धावांचा विचार केला तर वैयक्तिक तो 41 धावांवरती खेळतोय. चांगला स्ट्रोक यावेळेस बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होताना आणखीन एक दर्जेदार चौकार मसूदच्या पॅट मधून आलाय. धावा आल्यात आणि दोन्ही टीमच्या आपण प्रतिनिधीला विनंती करूया, आपण कमेंट्री बॉक्स मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. त्या ठिकाणी मसूद केजगे अवांतर बाईटच्या स्वरूपात एक धाव बली आहे. त्या ठिकाणी व्हाईट प्लस या 5 धावा आल्या. 69 म्हणजे जिंकण्याकरता आता मात्र फक्त 3 धावांची गरज आहे. चांगला फ्रॉम साईडला यावेळेस मिड विकेटला प्रोटेक्शन आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतील. मात्र टीम कृषी 11 पनवेल विपक्ष टीम रायगड 11 या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. 45 या ठिकाणी शाखा प्रमुख नो चेंडू यावेळेस पंढरी अंधेरे साहेब यांच्या शुभ हस्ते, शाखा प्रमुख नावे यांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा नाणेफेक करत आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. नो चेंडू येतो, येणारा चेंडू फ्रीजचा असेल. 70 धावा बनवलाय, 2 ची गरज आहे. इथं जर षटकार ठोकला ना मसूद तर मसूदचा अर्ध शतक देखील त्या ठिकाणी पूर्ण होईल. अर्धशतक आणि मॅच विनिंग इनिंग त्या ठिकाणी साकारायची आहे येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती. अर्थात 2 चेंडूचा सामना करायचा आहे मसूदला. 70 धावा 5 चेंडू झाल्यात. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. या ठिकाणी उषा 11 पनवेल आणि रायगड 11 या संघाचा टॉस करणार. अर्धशतक कंप्लीट करण्याकरता 5 धावांची गरज आहे. जिंकण्याकरता सामना 2 धावांची गरज आहे. शिक्षा 11 टॉस होईल आणि त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. धन्यवाद. सूरज पाटील पाहायला मिळते. 2 धावांची गरज आहे. टीम केसरकर सुपरस्टार्स आपला पहिला विजय आपल्या नावावरती करण्याकरता.
कृष्णा 11 पडळकर संघाने नाणेफेक जिंकली आणि तदनंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. साऊथ गोलंदाजी ट्रॅकवरती आले. अर्थातच 6 चेंडू 2ची गरज असणार आहे. या 6 चेंडूमध्ये 2 धावा कशा रीतीने बनवल्या जातील. एक धाव कंप्लीट केली जाईल का? केली जाईल. मसूदला अर्थातच त्या ठिकाणी मसूदला अर्धशतकासाठी 5 धावांची गरज आहे आणि सामना जिंकण्याकरता 1 धावेची गरज आहे. हे सरकार सुपरस्टार संघाचे सुपरस्टार बरसले अक्षरशः मसूद गजगे, ज्याची आपण सातत्यानं चर्चा करत होतो या स्पर्धेच्या निमित्तानं. रायगडचा हार्दिक पंड्या म्हणून मला का संबोधले जाते ना, तर त्यांनी त्या ठिकाणी दाखवून दिले आणि त्या ठिकाणी या सामन्याला त्या ठिकाणी फुलस्टॉप देखील लावलाय आणि सामना जिंकला त्या ठिकाणी केसरकर सुपरस्टार संघाने. चला टीम केसरकर सुपरस्टार आपणास खूप सारं आपलं अभिनंदन आणि त्या ठिकाणी पुढील वाटचाली